हरे कृष्ण. सुरू करूया. बाकीचे आहे तिथे जॉईन होतील. नमाम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. Speaking about Varnashram, Srila Prabhupada on Varnashram and farm community development. हे प्रभुपादांचे लेक्चर्स, कॉन्व्हर्सेशन्स यातून गोळा केलेले हे कलेक्शन आहे प्रभुपादांचंच. ऍक्च्युली हे पुस्तक पूर्वी बीबीटी कडून छापलं जायचं. आता सध्या इस्कॉन हे वर्णाश्रम बुक ट्रस्ट कडून हे छापलं जाते. तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर मेसेज करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो कुठून हे पुस्तक घेता येईल. आपण हे पुस्तक वाचत आहोत. आज आपण वाचणार आहोत चॅप्टर 4. इंग्लिश मध्ये आहे, परंतु इंग्लिश वाचून आपण थोडं मराठीमध्ये त्याचं भाषांतर पण वाचत जाणार आहोत. तर हे जे चॅप्टर 4 आहे याचं टायटल आहे गेट ऑल युअर नेसेसिटीज फ्रॉम द लँड. तुमच्या सगळ्या गरजा जमिनीतून तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता. हे आहे श्रीमद भागवतमच्या फर्स्ट कॅन्टो 10th चॅप्टर, वर्स नंबर 4. यावरचं लेक्चर, लंडन, नोव्हेंबर 25, 1973. या प्रभुपादांच्या लेक्चर मध्ये आपण आज वाचणार आहोत रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स टू फुलफिल डिझायर्स. It is the duty of human society to keep the cows happy. Cow killing, the most sinful activity. Krishna personally teaches how to protect cows. The land can supply all our necessities of life. Work according to your capacity. जॉईन केला नाही. प्रद्युम्न प्रभू सुरुवात करतात. प्रभुपादांचे मोस्टली जे लेक्चर्स होते त्याच्यावर तिथे प्रद्युम्न प्रभू श्लोक म्हणायचे आणि मग प्रभुपाद त्याच्यावरती लेक्चर द्यायचे. आणि प्रद्युम्न प्रभूंच्या मागे मागे प्रभुपादांनी सगळेजण म्हणतात कामम ववर्ष पर्जन्य सर्व काम दुगामही शिशिचुत व्रजन गावा पयशोद वसतीर मुधा. श्रीमद भागवतम पहिला स्कंद 10वा अध्याय श्लोक नंबर 4. ट्रान्सलेशन आहे ड्युरिंग द रेन ऑफ महाराज युधिष्ठिर द क्लाउड शॉवर्ड ऑल द वॉटर दॅट पीपल नीडेड and the earth produced all the necessities of man in profusion. Due to its fatty milk bag and cheerful attitude, the cow used to moisten the grazing ground with milk. महाराज युधिष्ठिरांच्या काळामध्ये ढग भरपूर पाणी द्यायचे लोकांना लागेल तेवढं, आणि धरती मनुष्याला लागेल ते सर्व काही उत्पन्न करायची, प्रोड्यूस करायची. आणि गायींचे जे अडर असायचे, मिल्क बॅग, ते गायी खूप चिअरफुल हॅपी असल्यामुळे भरपूर भरलेले असायचे आणि आपोआप दूध यायचं आणि पूर्ण धरती ओली व्हायची दुधाने. प्रभुपाद याच्यावरती लेक्चर देतात. प्रभुपाद म्हणतात कामम धर्मार्थ काम मोक्ष. In the human society, to make everything very regulated, the prescription is dharma, artha, kama and moksha. Dharma means to be situated in one's position. That is called dharma. प्रभुपाद म्हणतात मानवी समाजासाठी धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सांगितलेलं आहे.
धर्म म्हणजे स्वतःच्या स्वरूप स्थितीमध्ये येणे, त्याला धर्म म्हणतात. धर्म इज नॉट काइंड ऑफ फेथ. धर्म म्हणजे आता आपण जसं श्रद्धा म्हणतो, माझा धर्म आहे तुझा धर्म, तसं नव्हे. फेथ इज समटाइम्स ब्लाइंड. हे कधी कधी अंधश्रद्धा असते. दॅट इज नॉट धर्म. जस्ट लाईक वी से वर्णाश्रम धर्म चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, याला धर्म म्हणतात, वर्णाश्रम धर्म. कारण हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. दिस कॉम्बिनेशन ऑफ 8 मेक्स धर्म कॉन्स्टिट्युशनल पोझिशन. प्रभुपाद म्हणतात हे जे 8 आहेत, 4 वर्ण आणि 4 आश्रम, याला मिळून बनतं, त्याला म्हणतात धर्म, आपली ओरिजिनल पोझिशन. एव्हरीवन इज ॲनिमल. प्रत्येक जण पशु आहे. So if one is not trained up to these 8 principles of human society, so that is not dharma, it is sentiment. आणि जेव्हा पशुवत लोकांना ट्रेनिंग देऊन वर्णाश्रमामध्ये आणलं जातं, तेव्हा त्याला धर्म म्हणतात. नसेल तर ती फक्त भावना आहे. But that does not stand very long. It will vanquish. जी भावना असते ती जास्त वेळ टिकत नाही, होय नाही. तर भावनिकतेने आपण म्हणतो हिंदू आहे, हे आहे, ते आहे. It is sentiment, bhavana, but that does not stand very long. It will vanquish. But if dharma is accepted on the principle of this varnashram dharma, that is for material purpose, that is not for spiritual purpose. Although there is a hint for spiritual life, still they are prakrita. परंतु धर्म हा या 8 तत्वांवरती जर स्वीकारला, वर्णाश्रम धर्म, जरी ते मटेरियल म्हणजे भौतिक सुखासाठी असलं तरी त्याच्यामध्ये आध्यात्मिकतेकडे जाण्याचं हिंट दिलेलं आहे. सो धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म मीन्स टू स्टे इन वन्स कॉन्स्टिट्युशनल पोझिशन. प्रभुपाद धर्म, अर्थ, काम, मोक्ष समजावून सांगतायत. त्यातलं पहिलं समजावून सांगतायत. धर्म म्हणजे स्वतःच्या स्वरूप स्थितीमध्ये राहणे, म्हणजेच वर्णाश्रमामध्ये राहणे. धर्मचा अर्थच असतो वर्णाश्रम, मग पुढचं अर्थ, काम, मोक्ष. अर्थ हेच ऍक्च्युली वर्णाश्रमानेच कमवायचं असतं. नसेल तर त्या अर्थाला अर्थच नसतो, ते पाप असतं. धर्म मीन्स टू स्टे इन वन्स पोझिशन, दॅट इज धर्म. अर्थ मीन्स कीपिंग वन सेल्फ इन वन्स कॉन्स्टिट्युशनल पोझिशन टू गेट लाईव्हलीहुड. अर्थ म्हणजे त्या वर्णाश्रमामध्ये स्थित होऊन स्वतःची उपजीविकेसाठी काहीतरी मिळवणे, त्याला अर्थ म्हणतात. Without artha, livelihood, kama, the sense gratification, all fulfilling the needs of life, that is kama. कारण अर्थ पाहिजे, कारण काम म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी. आणि इच्छा पण कशा असल्या पाहिजेत सांगतात इथे, आपल्या गरजा पुरवण्यासाठी, त्याला म्हणतात काम. जस्ट लाईक डिवोटीज, दे हॅव ऑल्सो गॉट काम. भक्तांना देखील काम असतो, नाही असं नाही. वी आर ट्राइंग टू बिकम डिवोटी. आपण भक्त बनायचा प्रयत्न करतोय. This is also one kind of काम, but that is spiritual काम. काम म्हणजे इच्छा, इंद्रिय तृप्तीची, भौतिक सुखाची. परंतु जे भक्त लोकांची जे काम असतं ते स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक काम असतं. इट इज नॉट मटेरियल. नरोत्तम दास ठाकूर हॅज डिस्क्राइब काम कृष्ण कामार्पणे. नरोत्तम दास ठाकूर म्हणतात काम कृष्ण कामार्पणे. भगवंतांना अर्पण केलेलं काम हे खरं काम असतं. बिकॉज देर इज काम अँड वेन द काम इज नॉट फुलफिल्ड जनरली मटेरियली, काम मीन्स लस्ट, डिझायर. सो इफ our calm, lust or desire is not fulfilled, the next position is क्रोध. जनरली भौतिक जगामध्ये कामचा अर्थ असतो वासना, लस्ट, डिझायर, इच्छा. आणि ती जर पूर्ण झाली नाही तर नेक्स्ट आपोआप स्टेज येते, ती म्हणजे क्रोध. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर्य, भय. These are different associates one after another. हे एकमेकांनंतर येतात. If your desire is not fulfilled, then you become angry. Then after becoming angry, you become very greedy. Then you become bewildered. Then become illusioned. Then you become fearful. तर हे सगळे आपोआप येतात. तुमचे काम, इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध आला, क्रोधाच्या मागे माग लोभ येतो, लोभाच्या मागे माग भ्रम,
स्मृतिभ्रंश, आणि मग शेवटी भय. यू बिकम फिअरफुल. Therefore, there must be some regulative principle to fulfill our desire. मग आपल्या ह्या ज्या इच्छा आहेत, काम इच्छा, त्या पूर्ण करण्यासाठी काहीतरी एक नियम बंधनं असले पाहिजे. And how the regulative principles come to be fulfilled? ते कसे करायचे? Here it is said, कामम ववर्ष पर्जन्य. हा जो श्लोक आहे श्रीमद भागवतम मधला, तुमच्याकडे भागवतम असेल तर तुम्ही काढू शकता. पहिला स्कंद 10वा अध्याय 4था श्लोक. कामम ववर्ष पर्जन्य. कामम, काम पूर्ण करायचंय. कसं? ववर्ष मीन्स शावरिंग, पाऊस पडणे. अँड पर्जन्य म्हणजे पाऊस. पर्जन्य, रेन. सो ऑल आवर नीड्स आर शॉवर्ड फ्रॉम अप. सगळ्या आपल्याला त्या पावसातून आपल्या सगळ्या गरजा पुरवल्या जातात. देअरफॉर वी प्रे, म्हणून आपण प्रार्थना करतो. एको यो बहुनाम विदधाती कामान. ते एक आहेत, आपण विविध भरपूर आहोत, आणि ते एक सर्वांचे काम इच्छा पूर्ण करतात. विदधाती कामान. गॉड, भगवान. रेन इज नॉट अंडर युअर कंट्रोल. रेन, इट कम्स फ्रॉम स्काय through the clouds. It is not under your control. When there is scarcity of rain, it is not your so-called science can produce rain. No, that is not possible. पाऊस आपल्या हातात नसतो, तो वरून पडतो, आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे नाही. जेव्हा पाऊस नसतो तेव्हा आपण सायन्सच्या जोरावरती पाऊस पाडू शकत नाही. आता सध्या प्रयत्न चालू आहेत. That's not possible, प्रभुपाद म्हणतात. ड्राउट, so many places last 2-3 years. ड्राउट म्हणजे दुष्काळ. मागचे 2-3 वर्ष दुष्काळ चालू आहे. So, कामान, our necessities of life from material point of view, it is fulfilled by rainfall from the sky. If there is no rainfall, you cannot produce anything. कामम ववर्ष. तर पहिली गोष्ट समजावून घेतली पाहिजे. प्रभुपाद म्हणतात, आपल्या सगळ्या काम इच्छा पूर्ण करण्यासाठी पाऊस गरजेचा आहे. पाऊस नसेल तर कुठलीच काम इच्छा पूर्ण होत नाही. व्हेरी इंटरेस्टिंग, हो की नाही? आजकाल आपल्याला पाऊस नको असतो. This is the description during the reign of Maharaj Yudhishthir. Maharaj Yudhishthir was the king of this earth, and he was so pious that on account of his piety, Krishna supplied everything sumptuously. हे जे आपण वाचत आहोत सध्या भागवतम मध्ये, ते महाराज युधिष्ठिर यांच्या काळातलं आहे. आणि महाराज युधिष्ठिर इतके पुण्यवान धार्मिक राजा होते की त्यांच्या पुण्यामुळे भगवान श्रीकृष्ण सगळं काही पुरवायचे त्यांच्या राज्यामध्ये, आणि भरपूर प्रमाणामध्ये, प्रचूर प्रमाणामध्ये, sumptuously. Now have you experienced? Now here it is stated, Shushishusma vrajan gava. Now we are hankering after milk. आता तुम्हाला कळतंय, प्रभुपाद म्हणतात, आता तुम्ही अनुभव घेताय, आता तुम्हाला दूध मिळत नाहीये. बट इन दोज डेज, त्या दिवसांमध्ये, महाराज युधिष्ठिरांच्या काळामध्ये, ड्युरिंग महाराज युधिष्ठिर's time, milk was so sufficiently produced that before milking the cow, it supplied milk so sufficiently that the what is called grazing ground, pasturing ground, they become muddy. गाई इतक्या दूध द्यायच्या की दूध धार काढण्यापूर्वीच इतकं दूध पडायचं की जिथे चरायला जायचे ती पूर्ण भूमी चिखल व्हायची दुधाने. They become muddy with milk. Now with the scarcity of grain, the earth also does not become muddy. आता आपल्याकडे धनधान्य नाही, पाऊस नाही, चिखल नाही. It becomes dry earth. सगळीकडे ड्राय झालेलं आहे. बट इन दोज डेज द मिल्क इट वॉज मडी. विथ मिल्क इट वॉज मडी. दुधाने चिखल व्हायचं. जस्ट इमॅजिन हाऊ मच मिल्क वॉज दॅट. कल्पना करा. अँड हाऊ इज इट पॉसिबल? हे कसं शक्य आहे? शिशिशुस्म व्रजान गावा पायतो धस स्वतिर्मुधा. मिल्क बॅग वॉज सो फॅटी अँड फुल विथ मिल्क. वाय? गायींच्या काय म्हणतात त्याला, कास दुधाने एवढी भरलेली असायची. का? मुडा. दे वेर सो हॅपी. मुडा नाही, मुडा. काही खूप आनंदी होत्या, म्हणून हे मेन कारण आहे.
प्रभुपाद सांगतात. शास्त्र म्हणजे त्या श्लोकामध्ये पण हेच सांगितलेलं आहे. दे वर सो हॅपी, इतके खुश होते ते. सो इफ यू कीप काउज हॅपी देन काउ विल सप्लाय लार्ज क्वांटिटी ऑफ मिल्क. इफ द काउज नो दॅट यू आर गोइंग टू किल इट, शी विल ऑलवेज बी अफ्रेड, always fearful. Oh, this man will kill. They can understand. I have seen in New Vrindavan, one cow, she was crying because her calf was taken away. So she was feeling so sorry. Now in our New Vrindavan, we see how the cows are happy and how they are dealing. They are not afraid. This is our duty, to keep the cows happy. प्रभुपाद म्हणतात, गायींना जर तुम्ही अशा पद्धतीने आनंदी ठेवला तर ते भरपूर दूध देणार. नसेल तर त्यांना माहित असेल की आपल्याला मारून टाकणार आहेत, मग ते सदैव भयभीत असणार. प्रभुपाद त्यांचे एक उदाहरण देतात की न्यू वृंदावन मध्ये त्यांनी गायी घेऊन आले. हे 1973 मधलं लेक्चर आहे. न्यू वृंदावन 1969 ला सुरू केलेलं. आणि तिथल्या गायी किती खुश आहेत, या बघा म्हणायचे प्रभुपाद. एक गाय रडत होती कारण तिच्या वासराला दूर घेऊन गेलेलं. वासराला दूर करणे, ती जर दूध देत नसेल तर तिला औषधोपचार न करणे, खायला प्यायला न घालणे, अशा गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा गाय कशी खुश राहील. आणि ती जर खुश नाही राहिली तर दूध कशी देईल. शेवटचं वाक्य या पॅराग्राफ मधलं किती पॉवरफुल आहे. प्रभुपाद म्हणतात, दिस इज आवर ड्युटी टू कीप द काउज हॅपी. ड्युटीचा अर्थ असतो कर्तव्य. हे आपलं कर्तव्य आहे, गायींना खुश ठेवणे, आनंदी ठेवणे. किती भक्तांच्या घरी गायी आहेत. Just like I was to see my wife and children happy, similarly, it is the duty of the human society to see that the cows feeling very happy. प्रभुपाद म्हणतात, जसं की तुम्ही रोज विचार करता सकाळ दुपार संध्याकाळ उठल्यावर, माझी मुलं कशी खुश आनंदी राहतील, माझी बायको कशी आनंदी राहील, तेवढ्याच महत्वाचं आहे रोज विचार करणे माझ्या घरातल्या गायी कशा आनंदी राहतील. त्यासाठी घरी गायी असल्या पाहिजेत. We should have cows at our home to feel like this. This is human civilization. याला मानवी सभ्यता म्हणतात. नसेल तर कसलं जगतोय आपण. Otherwise it is tiger civilization. Meat eaters. वाघाची सभ्यता आहे. Meat eaters. Meat is not eaten by human being. It is eaten by the dogs, the tigers, the animals. मांस हे प्राणी पशु खातात. आपण नुसतं बिझी आहोत हलाल की नो हलाल मध्ये चर्चा करण्यामध्ये. अरे कोण कशाला पाहिजे हलाल और नो हलाल. Forget it halal or no halal. You get your own cow at home. Protect your cows. You stop eating meat. Guys don't want to do that. We want to discuss and fight halal or no halal. 70% of the Hindus, they eat meat. 70% of the meat in the market, it's eaten by Hindus, actually. Nobody has cows in their home. But they keep saying we are Sanatanists, we are Hindus. If you don't have cow at your home, you're not Hindu actually. Forget about Hindu. Stop hating Muslims and fighting with Muslims. First get cows at your home. So we have created a society for killing cows and eating the meat and maintaining slaughterhouse in the name of religion. आपण समाजच असा निर्माण केलाय. गायींना मारायचं, त्यांना खायचं आणि धर्माच्या नावाखाली कत्तलखाने चालू ठेवायचे. दिस इज गोइंग ऑन. हे चालू आहे. सो हाऊ कॅन वी बी हॅपी? देअर कॅनॉट बी हॅपीनेस. इट इज नॉट ए सेंटिमेंट. ही भावनिकता नाही आहे. जोपर्यंत गायींना वरती कष्ट होत राहणार, मानवी समाज कधीही सुखी होऊ शकत नाही, आनंदी राहू शकत नाही. Therefore, this is the most sinful activity, meat eating, cow killing. Most sinful activity. सगळ्यात भयानक पाप कर्म आहे. And you have to suffer for that. तुम्हाला त्याच्यासाठी भोगावं लागणार आहे.
Unfortunately, these rascals, they do not know that what is the result of these sinful activities. याचा रिझल्ट काय आहे या बदमाश लोकांना माहिती नाही. तर प्रभुपाद जेव्हा इथे म्हणतात की अँड यू हॅव टू सफर फॉर दॅट, त्याच्यासाठी तुम्हाला भोगावं लागणार आहे. यू हॅव टू सफर फॉर दॅट डज नॉट मीन जे फक्त गाईला मारतात तेवढेच. आपण सगळे इन्व्हॉल्ड आहोत याच्यामध्ये. येस, आपण भक्त लोक देखील इन्व्हॉल्ड आहोत. नाही प्रभूजी, मी तर गाई मारतच नाही. तू गायीचं रक्षण पण करत नाही. भक्त कोणाला म्हणतात? गायींचं रक्षण करणार नसेल तर तो भक्त कसला? त्याने समाजाकडून अपेक्षाच ठेवली नसली पाहिजे दुसऱ्यांनी गायींचं रक्षण करावं. दुसरे करणारच नाही आहेत म्हणून तर तुझ्यावर जबाबदारी सोपवलंय. भक्तांनी रक्षण केलं पाहिजे गायीचं. तू स्वतःला भक्त म्हणून घेणार, घरात गाय नसणार आणि मग म्हणणार मला काही पाप लागत नाही. अरे तुलाच पाप लागणार आहे. You have to suffer. Devotees have to suffer actually, because devotees are neglecting their duty of protecting cows. They think the life will go on and there is no more life. After finishing of this body, everything will be finished. Atheistic theory. पुनर्जन्मावरती विश्वास नाही, पापाचं फळ मिळणार नाही. भस्मीभूतस्य देहस्य कुतः पुनर आगमानो भवेत, चार्वाक मुनी म्हणतात. an atheistic philosopher, नास्तिक तत्वज्ञानी. If you have no money, then beg, borrow or steal, but in some other way secure ghee and enjoy life. तुमच्याकडे जर पैसे नसतील तर भीक मागून घ्या किंवा चोरी करा, परंतु भरपूर घी खावा, एन्जॉय करा. पुनर्जन्म वगैरे काही नाहीये. कुता ओ हु इज कमिंग बट दॅट दे डू नॉट नो, रास्कल्स. त्यांना माहिती नाहीये बदमाशांना. वी गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम कृष्ण. भगवान श्रीकृष्ण आपल्याला उपदेश देतात. तथा देहांतर प्राप्ती, देह बदलायचा आहे आणि तो बदलल्यानंतर या जन्मातल्या कर्माचं फळ पण मिळणार आहे. Oh, you have to accept another body after finishing this body, but they are not responsible. They are so irresponsible, they do not care for the next life, result of pious and sinful activities. असे जे गायींचं रक्षण करत नाहीत, गायींना मारून खातात, गायींना मारून खाण्यामध्ये मदत करतात आपल्यासारखे भक्त लोक, त्यांना पुनर्जन्मावरती विश्वास नाही. पुढच्या जन्मात हे भोगावं लागणार आहे, नरकात जावं लागणार आहे, याच्यावरती विश्वास नाही. So it appears that how much strictly the cow protection was there, so that the gavaha payasho dasvatir muda, they were. You will see Krishna, he is always with cows, and how the cows look very happy with Krishna, and Krishna is personally teaching how to protect cows. He became a cowherd boy. He was king's son, Maharaj Nanda. But his business was to take the cows and calves daily to the pasturing ground. Prabhupada म्हणतात. Very important paragraph. Prabhupada सुरुवातच करतात. So it appears that how much strictly the cow protection was there. Strictlyचा अर्थ प्रभुपाद सांगतात की ते आनंदी असले पाहिजे. आणि हे स्वतः भगवान श्रीकृष्ण दाखवून देतात. नंद महाराजांचे पुत्र असून देखील रोज स्वतः गायींना, वासरांना चरायला घेऊन जातात. प्रभुपाद म्हणतात कृष्णा पर्सनली टीचिंग हाऊ टू प्रोटेक्ट काउज. तुम्हाला जर ते करायचं नसेल तर कसले तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे भक्त. कृष्णा पर्सनली कुणीतरी तुम्हाला शिकवतोय, पर्सनली टीचिंग, आणि तुम्ही म्हणताय नो 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 नो, माझं मी जप करतो, भक्त होऊन भगवत धामात जातो. भगवत धामाच्या गेटला पण तुम्हाला कोणी ठेवणार नाही. भगवत धामाच्या जायची खूप लांबची गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः शिकवायला आलेत तुम्हाला कसं जगलं पाहिजे. तुम्ही म्हणताय नाही नाही नाही, मला मान्य नाही. मग हे ऐकणार नसाल तुम्ही भगवंतांचे, तुम्ही भक्त कसले भगवंतांचे? अँड इट वॉज व्हेरी स्पोर्टिव्ह एंगेजमेंट विथ द कावहर्ड बॉयज. असं नाही की हे दुःखदायक गोष्ट होती. आजकाल आपल्याला गाई सांभाळायचं म्हटलं की पहिल्यांदा टेन्शन येतं, खर्च आणि हे आणि ते. ऍक्च्युली गाईला सांभाळायचंच नसतं, गाई तुम्हाला सांभाळायचे असतं. प्रभुपाद इथे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या बरोबरचे मित्र हे आनंदाने गायींना घेऊन जायचे, कारण त्यांना त्यात आनंद होता. लाईक खेळ असल्यासारखा, स्पोर्टिव्ह एंगेजमेंट.
The cows were grazing and the boys, they took their meal in the pot, tiffin carrier, not tiffin carrier in those days, some other way. And they used to eat them, distribute amongst the friends. Sometimes a tiffin carrier was stolen by one boy and he was searching, and then it was, yeah. So just like the boys do, this was the children's life, to take protection, to give protection to the cows and the calves. आनंदी होतं सगळा. गायींना घेऊन जायचं चरायला मित्रांबरोबर, सोबत भाजी भाकरी प्रसाद बांधून घेऊन जायचा, एकमेकांना वाटायचं. प्रभुपाद म्हणतात तिथे एकमेकांचं चोरायचं. आनंदी आनंद, हो नाही? परंतु डोक्यामध्ये त्यांच्या होतं की गायींना रक्षण दिलं पाहिजे. अगदी लहानपणापासून गायी सांभाळता येत नसतात तेव्हापासून गायी दिल्या जायच्या लहान मुलांना. चला वासरांना घेऊन जावा. आपण पण तेच केलं पाहिजे. आपल्या लहान मुलांना सांगितलं पाहिजे, चला वासरांना घेऊन जाऊन एक फेरी मारून या प्लॉट मधून त्या प्लॉट मध्ये शेण काढून या, वैरण देऊन या. लहान मुलांच्या डोक्यात असं फिक्स केलं पाहिजे की गायी नसतील तर आपण जगू शकत नाही. That's how strict cow protection should be. म्हणजे इंग्लिश मिडियमला जाणारी मुलं, त्यांच्या डोक्यात आहे का काऊ प्रोटेक्शन? दिवसभरात एकदा तरी गायीचं चित्र तरी बघतात का? गायीचा विचार तरी येतो का मनामध्ये? The small children, प्रभुपाद पुढे लिहितात, the small children up to 6 years, 7-year-old, they used to take care of the cows. 6-7 वर्षाची मुलं ऍक्च्युली वासरांना घेऊन जायची जंगलात. जंगल कुठे आता? And the elderly men, they used to take care of cows. आणि मोठी माणसं गायींची सेवा, गायींची रक्षण करायचे. Or elderly boys किंवा मोठी मुलं, they used to take care of the grown up cows, मोठ्या गायींचे. So the cows were fed very nicely. ब्रजान भरपूर त्यांना दिलं जायचं खायला. It is called गोकुल. प्रभुपाद म्हणतात गोकुल, त्याचं नाव होतं गोकुल. गोकुलचा अर्थ काय? गो मीन्स काउज, गो म्हणजे गायी, आणि कुल मीन्स ग्रुप, जिथे गायी एकत्र असतात. गोकुल, गोवर्धन, गोवर्धन हिल, सगळी नावं कशी गो वरून सुरुवात होतात का? गोवर्धन, गायींचं वर्धन करणारा. Because the cows were grazing on the hill and profuse grass was being grown and they were enjoying. त्या पर्वतावरती गायींसाठी भरपूर गवत असायचं आणि गायींना आनंद व्हायचा खाऊन, म्हणून त्याचं नाव गोवर्धन. सो देअर शुड बी अरेंजमेंट. अशा पद्धतीने आपण अरेंजमेंट केली पाहिजे. हे तुमचं काम आहे, भक्तांचं काम आहे, आपलं काम आहे. जस्ट लाईक हिअर वी सी, इथे आपण बघतो देर आर सो मेनी ओपन फील्ड्स अँड द काउज आर ग्रेझिंग. बट दे कॅनॉट बी हॅपी बिकॉज दे नो दॅट दे आर सिम्पली रेज्ड फॉर बीइंग किल्ड. दे कॅनॉट बी हॅपी. पाश्चात्य देशामध्ये जनरली गायींना वाढवलं जातं मारून खाण्यासाठी. प्रभुपाद म्हणतात की गायींना माहिती आहे आपल्याला मारणार आहेत. गायी एवढ्या पण मूर्ख नसतात. गायींना लगेच कळतं आपल्याला मारणार आहेत. गायींना लगेच कळतं आपला जो घर धनी आहे, सेवक, तो आपल्यावर प्रेम करतो का बर्डन म्हणून आपल्याला ठेवलंय, हे त्याच्या बोलण्यावरून, वागण्यावरून गायींना कळतंय. घरात काहीच नाही, या लेवलला कधी जाणार आपण? सो प्रभुपाद पुढे लिहितात, सो आवर कृष्ण कॉन्शियसनेस मूवमेंट इज नॉट अ सेंटिमेंटल मूवमेंट. इट टेक्स केअर ऑफ ऑल अराउंड सोशल ऑर्गनायझेशन. इट इज नॉट समथिंग लाईक रिलिजियस स्टेट सेंटिमेंट. आता सध्या प्रभुपादांच्या चळवळीला आपण रिलिजियस सेंटिमेंटच करून ठेवलेलं आहे. टुडे वी हॅव मेड प्रभुपाद्स मिशन ए रिलिजियस सेंटिमेंट. Nobody cares about these practical aspects of his movement, that we have to get cows, we have to get land, we have to get out of the city, protect the cows. Who will do it? That was Prabhupada's movement. प्रभुपादांची चळवळ ही होती. प्रभुपाद किती छान लिहितात बघा इथे. So our Krishna consciousness movement is not a sentimental movement. आता फक्त भावनिकता होऊन राहिलेली आहे. राधे राधे, लल्ला, हरी हरी. अरे मंदिरात जाऊन हरी हरी आणि राधे राधे करून गायींचं रक्षण कोण करणार? अन्नधान्य कोण पिकवणार? दॅट वॉज शिला प्रभुपाद्स मूवमेंट.
It takes care of all around social organization. Where is social organization in today's Srila Prabhupada's movement? There is no social organization. The kind of social organization we have today is everybody go and work in factories and give us the donation to run the temple. That is the only model we have. So many farm communities started on the same model actually. That's why they failed. Let's get a land. Prabhupada said farm community. Let's develop land. Let's build a temple there. Make one resort. People will come, stay, enjoy the farm activities. They'll pay donation. And where is food? Where is milk? Yeah, we have some cows. काही प्रमाणात गायी आहेत. But they are also to show, to make a pamphlet with Go Seva donation. Please donate some money for Go Seva. Social organization means how we devotees should live our life, entire life, not just 2 days, 4 days of visit to some farm community. It's a social organization. How social organization means how the society should be organized, how we should be living. All around, Prabhupada, all around. सगळ्या बाजूने विचार करून, our Krishna consciousness movement is all around social organization movement. कोणाला माहिती आहे प्रभुपादांची ही मूवमेंट? इट इज नॉट समथिंग लाईक रिलीजियस सेंटिमेंट. आता सध्या एक्झॅक्टली रिलीजियस सेंटिमेंट झालेलं आहे. हरी हरी. कोणाला काही देणं घेणं नाही आहे सोसायटीमध्ये, समाजामध्ये एक्झॅक्टली पाप कर्म कसं चाललेलं आहे, ते कसं थांबवलं पाहिजे. ऍज लॉंग ऍज आपण दिवसातून 2 वेळा मंदिरात जातो किंवा आठवड्यातून एक वेळा सत्संगला जातो, जप करतो, 4 नियमांचं पालन करतो, झालो आपण भक्त. Turn off this light. असं थोडीच असतंय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जोपर्यंत तुम्ही पाप कर्म बंद करत नाही, यू कॅनॉट बिकम डिवोटी. सोशल ऑर्गनायझेशन, सोसायटी चेंज केलीच पाहिजे. कोण करणार? नाही, आपलं काम नाही आहे. मग कोणाचं काम आहे? प्रभुपादांनी चळवळ थोडीच त्याच्यासाठी निर्माण केलेली आहे. प्रभुपादांनी फक्त चॅन्ट अँड बी हॅपी सांगितलं. प्रभुपादांनी जर चॅन्ट अँड बी हॅपी सांगितलं असतं तर आज आपण हे वाचतोय ते प्रभुपाद म्हटले असते का? हे प्रभुपादांचं लेक्चर आहे लंडन मधलं, नोव्हेंबर 25, 1973. एव्हरीथिंग शुड बी टेकन केअर ऑफ. प्रभुपाद म्हणतात सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे समाजातला, आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने बदललं पाहिजे. मग त्याला प्रभुपादांची चळवळ म्हणता येईल. Therefore we say cow protection, cow protection. म्हणून आम्ही म्हणतो गोरक्षा, गोरक्षा. Here it is stated, कामम ववर्ष पर्जन्य सर्व काम दुगा मही. मही म्हणजे पृथ्वी, लँड, भूमी. अग्निर्मही गगनम अंबु मुरुत शिष्या. मही. दिस मही इन अनदर ब्रह्म संहिता इट इज सेड मही. मही म्हणजे पृथ्वी. अग्निर्मही गगनम अंबु मुहूर्त शिष्य कालस तथात्मा मनसाती मनसी मनसा मन मनसीति जगत्त्रयाणि यस्मात् भवानि भवन्ति विभवन्ति विशन्ति यं च गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. दिस मही वर्ड इज युज्ड इन द वेदास. मही हा शब्द वापरलेला आहे ब्रह्मसंहितेमध्ये देखील. व्हॉट इज दॅट मही? अग्निर्मही. यू रिक्वायर फायर. अग्नीची आवश्यकता असते. यू रिक्वायर लँड. भूमीची आवश्यकता असते. यू रिक्वायर स्काय. आकाशाची आवश्यकता असते. अग्निर्मही गगनंबू. यू रिक्वायर वॉटर. पाण्याची गरज असते. अग्निर्मही गगनंबू मुरुत. मरुत म्हणजे काय? वायू. हे 5 तत्व. यू रिक्वायर एअर. यू रिक्वायर स्पेस. आकाश. दीज आर रिक्वायरमेंट्स. अग्निर्मही गगनंबू मरुत दिसश्च. कालस तथा आत्मा. आत्मा मीन्स बॉडी, हे शरीर. आत्मा मीन्स द माइंड. आत्मा म्हणजे मन, आणि आत्मा मीन्स द सोल. आत्मा म्हणजेच आत्मा. सो इन द ब्रह्म संहिता यू सी अग्निर्मही गगनंबु मरुत्सश्च कालस तथा मनसिति जगत्त्रयानि यस्मात् भवन्ति. ऑल दीज थिंग्स, या सगळ्या गोष्टी वेअर फ्रॉम दे आर कमिंग. कुठून येत आहेत? दे डू नॉट नो. आपल्याला माहिती नाही. Can the scientists say where from so much water has come? So vast ocean, sea?
सीज. समुद्र कुठून आलं सायंटिस्ट सांगू शकतात का? बट इट हॅज कम फ्रॉम कृष्ण. भगवान श्री कृष्ण हे सगळं प्रोव्हाइड करतात आपल्याला. कृष्ण सेज इन दी भगवद्गीता. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात 7व्या अध्यायामध्ये, हो की नाही, भूमिरपो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इत्यमे भिन्नामे प्रकृती अष्टदा. भिन्नामे प्रकृती म्हणजे हे वेगवेगळे प्रकृतीचे शक्ती. इट इज कृष्णाज एनर्जी. भगवंतांची शक्ती आहे, कृष्णाज एनर्जी. सो द मही, द लँड, ही जी भूमी आहे, तर ही जी भूमी आहे, द लँड इज देअर. जस्ट लाईक इन अमेरिका और इन ऑस्ट्रेलिया देयर इज सो मच लँड. इन आफ्रिका सो मच लँड लाइंग वेकेंट, बट दे डू नॉट नो व्हॉट इज दिस लँड कॅन प्रोड्यूस ऑल द नीड्स ऑफ लाईफ. सर्व काम दुकामही, सर्व काम, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, ऍक्च्युअली वी आर गेटिंग. तर ही जी भूमी आहे, मही, प्रभुपाद सांगतात अमेरिकेत आहे, आफ्रिकेत आहे, सगळीकडे भरपूर प्रमाणामध्ये भूमी मोकळी पडलेली आहे. आपण विनाकारण म्हणतोय पॉप्युलेशन वाढते, पॉप्युलेशन वाढते, भरपूर मोकळं पडलेलं आहे. काल आपण बघितलं की नाही, किती भाताच्या वापे असे मोकळे पडलेले आहेत. कोणीही शेती करत नाही, कारण आपल्याला माहितीच नाही की भूमीच आपल्या सगळ्या गरजा पुरवते. सर्व काम, सगळ्या कामना, सर्व काम दुगामही, सगळं 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 भूमीतून येतं. तुमचे कपडे, तुमची औषधं, तुमचे बिल्डिंग मटेरियल, तुमचे केमिकल, प्लास्टिक, काय येत नाही भूमीमधून, सगळं भूमी प्रोव्हाइड करते. सर्व काम दुकामही. Just like this Western civilization has created so many slaughterhouses for eating purposes, but where from they are getting? From Mahi, from the land. If there are no pasturing ground, grazing ground, where they will get the cows and bulls? That is also because there is grass on the land and the cows and bulls eat them, therefore they grow. Then they cut their throat, civilized man, and eat. You rascal civilized man. प्रभुपाद म्हणतात बदमाश, तुम्ही लोक बदमाश, सभ्य लोक, सिव्हिलाइज्ड. कसले सिव्हिलाइज्ड? गायींना मारून खाणे. मग भूमीची काही गरज नाही, असं कसं काही गरज नाही? गायींना मारून खाता, ठीक आहे, गाय तुमचे खाद्य आहे, गायींना खायला कुठून येतं? भूमीतून येतं. आणि कुठून येणार आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हा, त्याचा थांबलोय मी गेटच्या बाहेर 5 वाजता म्हणून तिने सांगितलंय. आज जावा की त्यांना भेटायला. आज थोडंच काय तिथं. बरोबर, त्यांना फोन करा मग, आज थांबलंय म्हणून. फोन केलं त्यांना मी, बाहेर घेऊन येतो म्हणजे त्यांना मी, बाहेर थांबा. ठीक आहे, ठीक आहे, ओके. मी गेटच्या बाहेर बरोबर. ओके ओके ओके, चालेल. हरे कृष्ण. Sorry, but you are getting from the mahi, from the land. Without land you cannot. भूमी शिवाय काही मिळू शकत नाही. Similarly, instead of cutting the throat of cows, you cannot grow your food. So you are cutting the throat of the cows. Why are you cutting throat of the गाईचा गळा का कापत आहात तुम्ही? After all, you have to get from mahi, from the land. तुम्हाला सगळं भूमीतून मिळणार आहे, गाईचा गळा कशाला कापताय? So as they are the animal which you are eating, they are getting their eatables from the land. Why don't you get your eatables from the land? जसं गायी त्यांचं अन्नधान्य जमिनीतून घेत आहेत, तुम्ही पण तुमचं अन्नधान्य जमिनीतून घ्या. Therefore it is said, सर्व काम दुगामही, म्हणून म्हटलेलं आहे. You can get all the necessities of your life from land. सगळ्या गरजा तुमच्या जीवनाच्या भूमीतून येऊ शकतात. So दुगा means produce, निर्माण करा, काय म्हणतात त्याला, उत्पन्न करा. You can produce your food. Some land should be producing the food stuff for the animals. Some land should be used for production of your food stuff, grains, fruits, flowers. Take milk. गायींना, वासरांना, जनावरांना जमिनीतून मिळतात, तुम्ही पण जमिनीतूनच घ्या. फळं, भाज्या, धनधान्य, फुलं आणि दूध घ्या. Why should you kill these innocent animals? या निष्पाप प्राण्यांना का मारता? You take, you keep them muda, happy, त्यांना आनंदी ठेवा. And you get so much milk that you will moist, it will make wet the ground. गायींना आनंदी ठेवा, भरपूर दूध मिळेल तुम्हाला. This is civilization.
ही सभ्यता आहे. दिस इज सिव्हिलायझेशन. दॅट इज बिंग मेंटेन ड्युरिंग द टाइम ऑफ महाराज युधिष्ठिर. That is being described. Maharaj Yudhishthir maintained this standard of civilization. Just see how the economic problems will be solved simply by one movement, this Krishna consciousness movement. Try to understand. Mahi, because Mahi will produce everything. परत एकदा प्रभुपाद म्हणतात, जस्ट लक्षात घ्या, समजून घ्यायचा प्रयत्न करा की आपल्या सगळ्या आर्थिक प्रॉब्लेम जे आहेत, इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स, त्या सगळ्या या आपल्या कृष्ण भावनेने कशा आपण फिक्स करू शकतो. काय कृष्ण म्हणजे ही कृष्ण भावनामृत चळवळ ही अशा प्रकारे आपली आर्थिक समस्या अशा प्रकारे आपली आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आहे. आता बरेच लोक म्हणतात ना, जेव्हा आपण भगवद्गीतेत वाचतो की डिस्कनेक्टच होते काय कॉल घेतलं की. सॉरी. तर इथे प्रभुपाद म्हणतात की महाराज युधिष्ठिरांच्या काळामध्ये सभ्यतेचा स्टँडर्ड काय होता बघा, स्टँडर्ड ऑफ सिव्हिलायझेशन. आणि मग म्हणतात की आपली जी कृष्ण भावनामृत चळवळ आहे ती या प्रकारचं स्टँडर्ड आणण्यासाठी आहे, जेणेकरून आपले इकॉनॉमिक प्रॉब्लेम म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम नष्ट होतील. काय कशासाठी करतोय आपण हे सगळं? आर्थिक प्रॉब्लेम्स सोडवायलाच करतोय ना, हो की नाही? ट्राय टू अंडरस्टँड. प्रभुपाद म्हणतात समजावून घ्यायचा प्रयत्न करा. कृष्ण कॉन्शियसनेस मुवमेंट, ही कृष्ण भावनामृत चळवळ समजावून घ्यायचा प्रयत्न करा. ट्राय टू अंडरस्टँड. मही, भूमी, बिकॉज मही विल प्रोड्यूस एव्हरीथिंग. भूमी सगळं काही देऊ शकते जर तुम्ही धर्माने, शास्त्राप्रमाणे तिच्याकडून घेतला तर. जस्ट लाईक हिअर इन दिस लचमोर हेथ नावाच्या जागेवरती ते राहत होते. देर आर सो मच लँड लाईंग वेकंट. भरपूर जागा मोकळी आहे. यू प्रोड्यूस युअर ओन फूड. स्वतःचं अन्न स्वतः पिकवा. वाय यू आर गोइंग टू लंडन टू द फॅक्टरीज. लंडनला कशाला जात आहे? फॅक्टरीला कशाला जात आहे? बेंगलोरला कशाला जात आहे? पुण्याला. देयर इज नो नीड. काही गरज नाही. दिस इज रॉंग सिव्हिलायझेशन. ही चुकीची सभ्यता आहे. हिअर इज लँड. इथे जागा आहे. यू प्रोड्यूस युअर फूड. तुमचं अन्न तुम्ही पिकवा. इफ यू प्रोड्यूस युअर फूड देर इज नो नीड of going 100 miles, 50 miles on your motorcycle, motor car to earn your livelihood. स्वतःचं अन्न स्वतः पिकवला. 100, 150 मैल किलोमीटर 2 चाकी 4 चाकीवर कामाला जायची गरजच नाही. वाय? का? देयर इज नो नीड. काही गरजच नाही. देन यू रिक्वायर पेट्रोल. काम तुम्हाला अन्न पिकवायचं नाही, मग नोकरी पाहिजे, मग कार पाहिजे, मग तुम्हाला पेट्रोल पाहिजे. And petrol, there is scarcity. पेट्रोल वाढत जाणार, दर वाढत जाणार, कमी होत जाणार. Then you require so many parts. कारचं मेंटेनन्स आलं. That means you are making the whole thing complicated, unnecessary. म्हणजेच ही संपूर्ण गोष्ट तुम्ही विनाकारण जटिल करत आहात. कुठल्या देवाने सांगितलं हे सगळं करायला? अननेसेसरी, विनाकारण. There is no need. काही गरज नाही. Simply you keep the land and produce your food, and the cows are there, they will supply milk. थोडीशी जागा घ्या, स्वतःचं अन्न पिकवा, गायी ठेवा, ते तुम्हाला दूध देतील, संपला विषय. Then where is the economic problems? मग कुठे आहे आर्थिक संकट? कुठे आहे? प्रभुपाद म्हणतात मग कुठे आहे आर्थिक संकट? If you have sufficient grains, sufficient vegetables, sufficient milk from the land where you are living, where is your economic problem? जर तुमच्याकडे तुम्हाला पाहिजे तेवढं धनधान्य आलं, भाजीपाला आला, दूध आलं तुमच्या शेतातून, तुमच्या लँड मधून, मग आर्थिक प्रॉब्लेम राहतोच कुठे? प्रभुपाद विचारतात प्रश्न सगळ्यांना. वेअर इज? कुठे आर्थिक प्रॉब्लेम? वाय यू शुड गो टू अदर प्लेसेस? का तुम्हाला गाव सोडून शहरात गेलं पाहिजे? दिस इज वैदिक सिव्हिलायझेशन. प्रभुपाद म्हणतात ही वैदिक सभ्यता आहे. एव्हरीवन आपल्या अपार्टमेंटला वैदिक नाव दिलं, आपल्या फॅक्टरीला वैदिक नाव दिलं,
आपल्या दुकानाला वैदिक नाव दिलं, आपल्या शाळेला वैदिक नाव दिलं, अवंती गुरुकुल, माऊली अपार्टमेंट, म्हणून तुम्ही वैदिक होत नाही. वैदिक सभ्यता काय असते? वैदिक सभ्यता दुसऱ्यांवरती अत्याचार न करता आपल्या गरजा पुरवल्या पाहिजेत. शेतीवर आधारित, गायींवर आधारित, ती असते वैदिक सभ्यता, ती असते वैदिक सिव्हिलायझेशन. एव्हरीवन शुड रिमेन इन द स्पॉट अँड प्रोड्यूस एव्हरीथिंग दॅट ही रिक्वायर्स. तिथं आहे तिथं राहिलं पाहिजे आपल्या शेतात, आणि आपल्याला पाहिजे ते आपण उत्पन्न केलं पाहिजे. द रेनफॉल इज देअर. पाऊस पडेल, पाऊस आहे. इफ यू हॅव गॉट लँड and the rainfall is regular, then you can produce anything. तुमच्याकडे लँड आहे, पाऊस पडला, काही तुम्ही उत्पन्न करू शकता. कामम वर्ष पर्जन्य. And how the rainfall will be possible? पाऊस कसा पडेल? How regular rainfall? व्यवस्थित पाऊस कसा पडेल? That is described in the भागवत. यज्ञात भवती पर्जन्य, पर्जन्यात अन्न संभव. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात 14व्या श्लोकात सांगितलेलं आहे. पाऊस पडायचा असेल तर यज्ञ पाहिजे, यज्ञ करायचं असेल तर कर्म केलं पाहिजे. इज देअर भगवद्गीता हिअर? प्रभुपाद विचारतात, भगवद्गीता आहे का? यज्ञात भवती पर्जन्य. वी आर ट्राइंग टू गिव्ह यू ॲज मच पॉसिबल हॅपीनेस टू आवर स्टुडंट्स. वी आर ट्राइंग टू गिव्ह ॲज मच पॉसिबल हॅपीनेस टू आवर स्टुडंट्स. आमच्या शिष्यांना आम्ही जितकं शक्य होईल तितका आनंद द्यायचा प्रयत्न करतोय. हे प्रभुपादांची चळवळ आहे. अदरवाइज अनलेस ही इज वन फील्स हॅपी, हाऊ इट इज लिटल डिफिकल्ट. शिष्य जर आनंदी नसतील तर ते भगवंतांची सेवा का करतील? अनलेस वन इज हॅपी, ऍडव्हान्स्ड, व्हेरी ऍडव्हान्स्ड इन कृष्ण कॉन्शियसनेस, वन कॅनॉट ऍडजस्ट थिंग्स. देअरफॉर आवर पॉलिसी इज दॅट व्हॉट इज कॉल्ड योगो भवति सिद्धी युक्ताहार विहारश्च, युक्ताहार विहारश्च योगो भवति सिद्धी. वी आर योगीज, but we are not that kind of yogi unnecessarily giving trouble to the body. No, yukta. कृष्ण भावनेमध्ये आम्ही आनंदी होऊन कृष्ण भक्ती करायचा प्रयत्न करतोय. कुठेतरी डोंगरात जाऊन तपस्या करायचा वगैरे करत नाही. डोंगरात जाऊन तपस्या कोणीच करत नाही, परंतु शहरात जाऊन पाप कर्म मात्र करतोय आपण. प्रभुपादांनी सांगितल्याप्रमाणे शेतात या, गायींची सेवा करा, निर्मळ शुद्ध अन्न खावा, शुद्ध हवेमध्ये राहा, शुद्ध पाणी घ्या, आणि काय पाहिजे? आणि भगवंतांचं नामस्मरण करा. यू ईट, प्रभुपाद म्हणतात, तुम्ही खावा. यू रिक्वायर टू ईट, तुम्हाला खाल्लं पाहिजे. यू ईट, खावा. डोंट स्टार्व, उपाशी राहू नका. डोंट अननेसेसरली फास्ट, विनाकारण उपवास करू नका. बट डोंट ईट व्हेरॉशियसली, अति पण खाऊ नका. दॅट इज बॅड, ते वाईट आहे. दॅट इज नॉट युक्त. You eat, but don't eat voraciously, because there is something very palatable. Let me eat voraciously and then again fall sick. And if you cannot digest, then you will sleep. You will sleep only. Therefore, don't eat more, but eat whatever is necessary. युक्ताहार. खावा, व्यवस्थित खावा. जास्त पण खाऊ नका. जास्त खाला की जास्त झोपणार, आजार येणार. युक्ताहार विहार, याला युक्ताहार म्हणतात. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ईट व्हॉट एव्हर नेसेसरी, व्हॉट एव्हर यू कॅन. जेवढं पाहिजे, जेवढं खाऊ शकता तेवढं खावा. वन मॅन्स फूड इज अनदर मॅन्स पॉइझन. मी दुसरा खातोय म्हणून तेवढं तुम्ही पण खाऊ नका. वन मॅन इट्स से सो मच वेराशियसली, अनदर मॅन कॅनॉट डायजेस्ट. एखादा भरपूर खाऊ शकतो, एखादा पचवू पण शकत नाही. इफ ही इमिटेट्स, त्याने तसंच केलं, ओ ही इज इटिंग सो मच, आय विल ऑल्सो इट सो मच. नो, ही कॅनॉट डायजेस्ट. लेट हिम ईट, बट यू ईट. इफ यू कॅनॉट डायजेस्ट, डोंट ईट मोर. दॅट इज रिक्वायर्ड. देन व्हॉट इज द वर्स? प्रभुपादांनी विचारलेलं भगवद्गीता आहे का, मग ते आणायला गेले होते. प्रद्युम्न प्रभू येतात आणि म्हणतात, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. All living bodies subsist on food grain which are produced from rain. Rains are produced by the performance of yajna, and yajna is born of prescribed duties. यालाच वर्णाश्रम म्हणतात. आपण जिवंत राहतो अन्नधान्य खाऊन. अन्नधान्य पावसाने येतं, पाऊस यज्ञाने येतो, यज्ञ वर्णाश्रम धर्माचं पालन केल्याने.
प्रिस्क्राईब ड्युटीज. प्रभुपाद म्हणतात दॅट्स इट, बस. एव्हरीथिंग इज सायकल, एकमेकांवर अवलंबून आहे. इफ यू एक्झिक्यूट युअर प्रिस्क्राईब ड्युटीज ॲज अ ब्राह्मण, ॲज अ क्षत्रिय, ॲज अ वैश्य, ॲज अ शूद्र, ॲज अ ब्रह्मचारी, ॲज अ गृहस्थ, ॲज अ वानप्रस्थ, or as a sannyasi, divisions are there, divisions must be there. तर तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी म्हणून तुमचं कर्तव्य केलं तर यज्ञ होणार. यज्ञ झाला की पाऊस पडणार, पाऊस पडला की धनधान्य मिळणार, तुम्हाला खायला मिळणार. थोडं सिंपल सायकल आहे. जस्ट लाईक गव्हर्नमेंट, हे 4 डिव्हिजन्स 8 डिव्हिजन्स असलेच, हे विभाग असलेच पाहिजेत जसं की सरकारमध्ये असतात. फॉर एक्झिक्युटिंग नाईसली द गव्हर्नमेंट business, there are so many departments, not that one department only, king, queen, then government. Why the government is spending so much money maintaining so many buildings? Simply Queen's Palace, that Buckingham, that is sufficient? No, there must be departments. So there are departments, this Brahmana, this Kshatriya, this Vaishya, this Shudra. Example देतात. गव्हर्नमेंट कडे बघा तुम्ही, गव्हर्नमेंट एक राजा म्हणू शकतो का मी सगळं चालवतो? त्याकडे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. विचार करणारे डिपार्टमेंट, व्यापार करणारे डिपार्टमेंट, काम करणारे डिपार्टमेंट. जस्ट लाईक इन युअर बॉडी देर आर डिपार्टमेंट, शरीरामध्ये देखील आपल्या डिपार्टमेंट्स आहेत. दिस डिपार्टमेंट इज ब्रेन, हेड, देअरफॉर डिपार्टमेंट इज कॉल्ड हेड. हेड ऑफिस, हेड ऑफिस सगळं इथनं होतं. वाय डू यू रिफर द हेड ऑफिस? इट हॅज कम फ्रॉम दिस हेड. वाय गॉड हेड? सुप्रीम गॉड हेड, सुप्रीम. Therefore we say Godhead, that is described in the Bhagavad Gita. Matta partaram nanyat kinchit asti dhananjaya. There is no more superior person than me. So the divisions are required. The divisions are required. So for these divisions, Brahmana, Kshatriya, Vaishya, Shudra, without these divisions, what is it? Read the verse again. Annat bhavanti, annat bhavanti, bhutani, 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 annat. Anna means food grains. Either animal or man, they must eat sufficiently. Either you eat grains, or you eat rice, or wheat, or oats, or something must be. So they are called anna. In Sanskrit language, it is called anna. Anna means food grains. So annat bhavanti bhutani. Every living entity lives. सगळ्यांना अन्न खावं लागतं. राईस खावा, तांदूळ खावा, भात खावा, गहू खावा, काही खावा. Nowadays there are scarcity of food grains. Even the human beings cannot eat sufficiently. But formerly the kings, they used to maintain elephants. They were supplied very nice chapatis. You know that? Still there are kings, they have elephants. प्रभुपाद म्हणतात आजकाल आपल्याला खायला मिळेना अन्नधान्य. टंचाई आहे सगळीकडे. पूर्वीच्या काळामध्ये राजांच्याकडे एवढं अन्नधान्य असायचं, लोकांनाच काय हत्ती पाळायचे. अजूनही राजे आहेत, हत्ती पाळतात. प्रभुपाद म्हणतात therefore elephant can be maintained by very rich man. If suppose if somebody comes, he says take this element, I will give you free, you will take? Will you accept? You know that the elephant will devour you, your means, all income and all family income, because you cannot maintain elephant. प्रभुपाद जोक करतात. आपण स्वतःला आता सध्या आधुनिक समृद्ध समाज म्हणतो, किती जणांना हत्ती पाळायचा होईल? रोजचे खायचे वांदे आहेत आपले. कोणी प्रभुपाद म्हणतात कोणी तुम्हाला फ्री मध्ये हत्ती देतो म्हटलं, घेऊन जाल का घरी? तुमचं सगळं खाऊन टाकेल तर, हो की नाही? Therefore in India sometimes when 100 years ago some students would come in England, especially London, and make an European English wife. In old days they are doing that. So people would say that this man is maintaining one white elephant. Because a European wife means very much expenditure. प्रभुपाद आणखीन एक जोक करतात. पूर्वीच्या काळामध्ये लोक मग लंडनला जायचे आणि लंडन मधली बायको करून आणायची, आणि मग त्या बायकोला सांभाळायला भरपूर खर्च लागायचा. आणि मग लोक चेष्टेने म्हणायचे हा व्यक्ती पांढरा हत्ती लग्न करून आणलाय. So when Mr. C.R. Das, he was high court judge, he was taking bribe on account of maintaining white elephant.
He married one European wife. The expenditure very high. In those days, for Indian, it was a fashion to get a European wife. प्रभुपाद एक सांगतात, एक जज होते C.R. दास म्हणून, त्यांनी पांढरी गोरी बायको केलेली आणि मग तिला मेंटेन करण्यासाठी तो लाच घ्यायचा. त्या दिवसामध्ये अशी युरोपियन बायको करायची फॅशन झालेली. So this man married one European wife and his expenditure was very, very heavy. So High Court judge, he was getting only 4,000 rupees and his expenditure was 10,000 rupees. And therefore he was taking bribe. म्हणून तो लाच घ्यायचा. कारण त्याला पगार होता 4,000 रुपये आणि बायकोचा खर्च होता 10,000 रुपये. He admitted. त्याने स्वीकार केला ऍक्च्युली मी लाच घेतोय म्हणून. So when he was detected by the chief justice, तेव्हा त्याला पकडलं, he was dismissed, काढून टाकलं त्याला from the post. But this is the position. You should not expend more than your income. जेवढं तुमचं इन्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही खर्च केला नसला पाहिजे. So kamam, yes. What is that? Annad bhavanti bhutani. Bhutani means embodied. आपण. Those who have taken, accepted the living entities. ज्यांनी शरीर धारण केलेलं आहे त्याला खायला लागतं. They live by eating anna, either animal or human being. मांसाहार करा किंवा शाकाहार करा, तुम्हाला खायला पाहिजे. You require anna, produce food grains. अन्नधान्य उत्पन्न करा. Food grains or grass or anything. गवत उगवा, अन्नधान्य उगवा, काही करा. As the animals eat, प्राणी खातील and man eat. You must produce. तुम्हाला हे उत्पन्न केलंच पाहिजे. जरी गाई बकरी चिकन खाऊन रोज जगतो म्हटलं तरी त्यांच्यासाठी चारा तरी रोज प्रोड्यूस करायलाच पाहिजे. माणसाला चुकलेलं नाहीये, हवेत नाही येणार नाही काय. अँड दॅट प्रोडक्शन इज देअर ऑन द ग्राउंड, नॉट इन युअर फॅक्टरी. प्रभुपाद काय लॉजिक सांगायचा प्रयत्न करतायत, आणि ते जे आहे ते भूमीतूनच येणार आहे, तुमच्या फॅक्टरीतनं येणार नाही. हा, आता माझ्या गाईचा भरडा फॅक्टरीतनं येतो, हिंदुस्तान मयूर फीड्स वगैरे. परंतु त्या फीड्सच्या गोळ्या असतात त्याच्यात घालण्यासाठी धनधान्य कुठून येतं? जमिनीतूनच यावं लागतं. शेवटी मही लँड भूमीकडेच जायला पाहिजे आपल्याला. नॉट इन बर्मिंगहम फॅक्टरीज. देर आर मेनी फॅक्टरीज इन बर्मिंगहम. यू कॅनॉट प्रोड्यूस फूड ग्रेन देअर. देअरफॉर इट इज सेड अन्नाद भवन्ति भूतानि. देन नेक्स्ट पुढे काय प्रद्युम्न म्हणतात, पर्जन्यात अन्न संभवा. प्रभुपाद म्हणतात अँड पर्जन्यात अन्न संभवा. पर्जन्य मीन्स इफ देर इज वॉटरफॉल, रेनफॉल, देन यू कॅन प्रोड्यूस अन्न. पर्जन्यात अन्न संभव म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे जर पाऊस असेल तर अन्नधान्य पिकणार. पुढची स्टेप पर्जन्यात अन्न संभवा, वन आफ्टर अनदर. यू प्रोड्यूस फूड ग्रेन्स अँड फॉर प्रोड्युसिंग फूड ग्रेन्स यू रिक्वायर सफिशियंट रेनफॉल. पर्जन्यात अन्न संभवा. देन पुढे काय प्रद्युम्न प्रभू म्हणतात, यज्ञात भवती पर्जन्य. प्रभुपाद म्हणतात यज्ञात भवती पर्जन्य. And the rain supply must be regular if you perform sacrifice. Therefore, what is the next? आणि पुढे काय आहे प्रद्युम्न प्रभू म्हणतात, यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. हा प्रभुपाद म्हणतात यज्ञ कर्म समुद्भव. यज्ञ कर्म, कर्म means according to the varnashram. Brahmana should work according to his own position. They will chant Vedic mantra. That is also one karma, activity. They must understand what is Vedas. They must explain. That is Brahmana's business. And Kshatriya's business, karma, that is called Kshatram karma, Swabhavajam. Brahma karma, Swabhavajam. Vaishya karma, Swabhavajam. Shudra karma, Swabhavajam. By nature, one has got a particular type of work. So, Yajna karma samudbhavaha. प्रभुपाद म्हणतात पाऊस पडायला पाहिजे, अन्नधान्य पिकायला, पाऊस पडायला यज्ञ केलं पाहिजे. यज्ञ कशात होतं? कर्माने होतं. यज्ञ कर्म समज. कर्म म्हणजे काय? ब्राह्मणाने ब्राह्मणाचं काम केलं पाहिजे. वर्णाश्रम धर्म. ब्राह्मणाचं काम आहे पठन पाठन यजन याजन. क्षत्रियाचं तसंच काम आहे. वैश्याचं काम आहे. शूद्राचं काम आहे. भगवद्गीतेत दिलेलं आहे, भागवतम मध्ये दिलेलं आहे. यज्ञ कर्म समुद्भवा. व्हॉट इज दॅट? प्रद्युम्न प्रभू म्हणतात यज्ञ कर्म समुद्भवा. प्रभुपाद म्हणतात कर्म समुद्भवा. इफ एव्हरीवन इज डुईंग हिज ड्युटी नाईसली, सगळेजण स्वतःचं कर्म व्यवस्थित करत असतील ऍज अ ब्राह्मण,
लोकांना वाटतं यज्ञ कर्म समुद्भव म्हणजे यज्ञाने पाऊस पडतो म्हणजे करा यज्ञ, स्वाहा स्वाहा. त्या यज्ञात टाकायला धनधान्य कुठून आणायचं? त्याच्यासाठी पिकवलं पाहिजे. दुकानात विकत आणून चालत नाही यज्ञ करून. ऍज अ क्षत्रिय, ऍज अ वैश्य, ऍज अ शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र काम केलं पाहिजे, त्याला यज्ञ म्हणतात. देन देर इज नो क्वेश्चन ऑफ that you are do everything. Everyone has to do his work according to his capacity, just like an ordinary life also. We do not see that everyone is able to do everything. No. प्रभुपाद वर्णाश्रम थोडंसं आता इथे समजावून सांग. प्रत्येकाने आपापलं कर्तव्य केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये देखील एकच व्यक्ती सगळं करतो का? वेगवेगळी कामं नेमून दिलेली असतात. There are certain class of men. If you want help for repairing your electric wiring, you must call electrician. नॉट अ कार्पेंटर. इलेक्ट्रिकचं काय घरात खराब झालेलं असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिशियनला बोलवायला पाहिजे, सुतारला बोलवून कसं चालेल? त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असलेच पाहिजेत. बट वेन यू वॉन्ट टू रिपेअर अ डोअर यू रिक्वायर कार्पेंटर. दरवाजा ठीक करायचा असेल तर सुतारला बोलवलं पाहिजे. दॅट इज वैदिक डिव्हिजन. याला वैदिक विभागणी म्हणतात. देअरफॉर देअर वॉज कास्ट सिस्टम. म्हणून ही विभागणी होती. ऍक्च्युअली कास्ट सिस्टम म्हणत नाहीत प्रभुपाद, पण तू लोक म्हणायचे म्हणून प्रभुपाद समजावून सांगतात हे चुकीचं नाही आहे. जाती व्यवस्था ही चुकीची नाही आहे. मुळात त्याला जाती व्यवस्था म्हटलंच नसलं पाहिजे. जाती ह्या आपापल्या कामावरून ठरलेल्या असतात. कोणी सोनार असतो, कोणी लोहार असतो, कोणी एव्हरीवन, प्रत्येक जण. आय हॅव सीन इन इंडिया स्टील, अजून पण भारतात चालू आहे. इन युअर कंट्री ऑल्सो यू विल फाइंड, आणि तुमच्या देशात पण तुम्हाला दिसेल. Potter during Diwali system, they make small dolls. So I have seen the potter's house. The children 5-10-year-old, they are also making small dolls. कुंभार दिवाळी आली की तो छोट्या छोट्या मूर्ती बनवतो. त्याच्या घरातली छोटी छोटी मुलं पण ती मूर्ती बनवतात. हेच काम असलं पाहिजे. कशाला विनाकारण दुसऱ्याचं काम करायचं? Because by tradition, by family, the father is making doll, the mother is making doll, and the children are also learning. Similarly, the weaver, तसंच विणकाम करणारा तुम्हाला दिसेल, you will find. You supply, still there is system. You supply. Gandhi wanted to introduce this system. महात्मा गांधींना हेच करायचं होतं ऍक्च्युली. गावाकडे जावा, गावातली कामं करा. चाल संपलं. So you produce your own thread, give it to the weaver. Weaver will produce clothes. Why you are looking after this Manchester clothes? प्रभुपाद म्हणतात तुम्ही कापूस लावा, धागा बनवा, कपडे तयार करा. हे भक्तांनी केलं पाहिजे. प्रभुपादांनी सांगितलंय. कशाला मँचेस्टर मधल्या कापडाकडे बघतायचा? कशाला बघतायचा इचलकरंजीतनं कापड येईल? तुमचं तयार करा. बाय दिस मुवमेंट, या चळवळीने संपत. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. प्रभुपादांचा हा मूड समजावून घेणे. स्पीकिंग अबाउट वर्णाश्रम, प्रभुपाद हे करतात. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? 5 वाजले. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. वर्णाश्रम धर्म की जय.